आई अंबे, आपल्या सखूला सासरी सुखात ठेवायचंय, त्यासाठी दागिने करणं भाग आहे। तू ऐश्वर्य आणणारी आहेस, त्यामुळे मला नवीन दागिने करण्याचं बळ तरी दे, किंवा जुने दागिने आहेत कुठे त्याचा थांग तरी लागू दे। तुळशी माते, मनाला अगदी हुरहुर लागली ग। सखू सासरी सुखरूप पोहोचली असेल की नाही ते कळल्याशिवाय मन शांत नाही व्हायचं। शिवप्पा, अरे ओ शिवप्पा, आलं बहिणीचं हे पुरुष रूप जखमेवर मीठ चोळायला आलं। हातात कोलीत मिळाले, आग लावल्याशिवाय गप्प बसणार नाही हा माणूस। ओ शिवप्पा, विसोबा, काय रे शिवप्पा, अरे सखू सासरी सुखरूप पोचली का? नाही म्हणजे सखू रात्रीची गेली ना, अरे रानाची वाट, आणि त्यात जनावरे भरपूर, म्हणजे मनुष्य रूपातली सुद्धा। अरे हाड कुत्र्या कुत्र्या, हा कुत्र्या हाड, हा लोचट मेले, हा रानात कशाला लोचट मेले, आमच्या अंगणात सुद्धा यायला लागलेत हल्ली हे। हा लोचट, जा इथून, कशाला आलात तुम्ही, कशाला आलात? हा पुन्हा जर आमच्या अंगणात दिसलास तर खबरदार, नाहीतर तुझ्या पेकाटात लाथच घालते। शांत हो, शांत हो। या सगळ्यांचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवाय का? म्हणजे विठुरायाला आपल्याला काही सांगायचंय का? वहिनी आल्या तेव्हा आपण त्यांचं काही ऐकून घेतलं नाही, म्हणून तर विठुरायाने यांना पाठवलं असेल। काय सांगायचंय विठुरायाला आपल्याला? हो, अहो मला पटतंय सखू सासरी सुखरूप पोहोचली आहे की नाही याची खात्री आपण करूनच घ्यायला हवी। ती आणखीन कुठल्या संकटात तर नाहीये ना, हे तिथे जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही। मी तिथे जाऊन बघून येते, आपल्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय चैन नाही पडायचं मला। अगं आपण सखूच्या सासरी जाणं म्हणजे तिच्या त्रासात आणखी भर पडणं असंच आहे ना? अहो, नुसतं दुरून जरी बघितलं ना तरी समाधान मिळेल। मी जाऊन बघूनच येते। सासूबाई, पटतंय ना तुम्हाला? जाऊ ना मी? खरंच पटतंय, सखूची खुशाली आपल्याला कळायलाच हवी। जा बाई जा, पण काळजी घे, तुझ्या तिथे जाण्याने आणखीन काही नवीन प्रश्न उभा राहायला नको म्हणजे झालं। जा, पण जपून जा। हो सासूबाई, काळजी घेईन, आवरते आणि निघतेच लगेच। जा लवकर जा, उशीर करू नकोस। कुठे गेली? जाचाला कंटाळून काही वेडं वाकडं तर करणार नाही ना? काय करू? अगं मी काय तू काय, दिगुशी आपल्याला प्रेमानच वागावं लागेल, लक्षात ठेव। मी सखूचा छळ करत नाही, तर सखूच चुकीचं वागते, हे दिगूच्या कळी उतरायलाच पाहिजे। शंभू बाळा, मामाला शोधताय? कुठं आहे मामा? हा बघ, मामा इथे। बघ बघ, मामा कसा कावरा बावरा झालाय बघ बघ। काय झालाय कावरा बावरा? अरे शंभू बाळा, असं काय करतोस? मामी दिसत नाहीये ना कुठे, पण तू मामाला सांगा
तू काळजी करू नकोस, मामी इथेच गेलीये नदीवर पाणी आणायला. हो, माझी छान छान गोड गोड मामी आली ना की आम्ही खूप खूप खेळणार आहोत. मामाला सांग हा की तुझी लाडकी बायको माहेरी नाही गेली काही. आणि मामाला सांग, मामा तू आम्हाला घेतच नाही. हो ना, हो, पण मामी आम्हाला घेते, आम्हाला खेळवते. तुलाच नाही काही, आम्हाला पण मामी खूप खूप आवडते. हो की नाही? हो ना शंभू बाळा, आपल्याला मामी खूप खूप आवडते. ही आज इतकं सरळ कसं काय बोलतेय? सकुशी पण बोल म्हणावं असंच नीट. खरंच चालीस? मला वास होतोय. नाही ग, मी खरंच आली. तू सुखरूप आहेस ना? ते बघायला आले ग. दोघींच्या मध्ये नग जायला. मायलेकीची भेट किती साजरी दिसती. लेकीसाठी कोरड्या रखरखत्या वाळवंटात जणू नदीच उमडली आहे. खरंच आईच्या काळजाला आपसूक कळलं असेल लेकीच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही ते. जाऊन पुसाया हवं. एवढ्या हट्टानं एकटी निघून आलीस सासरी. माझ्या जीवाला थारा नव्हता ग. एकतर रानातली वाट, रात्र झालेली, तर तुझ्या सासूबाई रागवलेल्या. कधी तुला येऊन स्वतःच्या डोळ्यांनी सुखरूप पाहते ना ग, अशी आस लागली होती मला. सासरी मला कसं वागवतात ते उमाईला कळतं कामा नाही. कशी आहेस ग बाळा? तू कोणी आहेस? मी कितीही विचारलं ना तरी तू सांगणार नाहीस, माहिती आहे मला. तरी पण विचारते, कशी आहेस तू? नदीवर गेली होतीस पाणी आणायला?